म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृत्यकार्य होईजे जैशी मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृत्यकार्य होईजे जैशी मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. अशी सेवा आहे गुरुपौर्णिमा या निमित्तानं. त्याच्याबद्दल महाराजांनी पुष्कळ सांगितलेलं आहे. व्यास पौर्णिमा असं म्हटलेलं आहे महाराज. व्यासाने संपूर्ण या विश्वाला एक वेदांतशास्त्राचं पाया रचून जीवाचं कल्याण, जीवाचा तरुणोपाय दिलेला आहे महाराज. व्यास महर्षी हे अवतारी पुरुष आहेत. भगवंतांना विभूती सांगत असताना व्यासही माझीच विभूती असं सांगितलं आहे महाराज. त्यांनी सूत्रबद्ध जी काय लिहिलं वेद त्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे महाराज. शंकराचार्यांचं काम होतं मानायचं, यालाही काय अर्थ आहे महाराज. तर शंकराचार्यांनी ज्या काळात त्याच्यावर भाष्य केलं त्या काळात 5-6 जण ते महात्मे होते महाराज. सगळे आचार्यच आहेत महाराज. वाद आहे तिथे थोडा महाराज. पण शंकराचार्याने अद्वैतत्व मानलेलं आहे आणि बाकीच्यांनी सगळं द्वैतवादी आहेत महाराज. द्वैतवादी मानणारे बरेचसेच आहेत. मग अद्वैतवादी मानणारे एक शंकराचार्य आहेत. त्यांचंच का मानायचं. तर तिथंही असा प्रश्न आहे महाराज. जसं व्यासांचा अवतार परमात्म्याचाच आहे तसा शंकराचा अवतार म्हणजे शंकराचार्य आहे. ज्ञानोबराही युगीच आहेत, चांगदेव युगीच आहेत महाराज. पण चांगदेव हा इंजन युगी आहे, ज्ञानेश्वर महाराज हा युक्तयुगी आहेत महाराज. म्हणजे भगवंतानं स्वतः साक्षात अवतार घेतलेले ज्ञानोबरा आहेत महाराज. चांगदेव महाराज ते प्रयत्नानं म्हणजे साधना करून तिथपर्यंत गेलेले आहेत. म्हणून व्यासांचे जी सूत्र जे आहेत ना त्याच्यावर शंकराचार्यांचं अत्यंतिक अवमौलिक महाराज उपनिषद त्यांचे विचार जे आहेत ते अद्वैतत्व संपूर्ण मानले महाराज. कारण का तुम्हाला जे आता महाराजांनी पुष्कळ सांगितले त्याच्यावर जीवाला दुःख नको आणि सुख पाहिजे एवढी 2च कारणं आहेत महाराज. आणि ते दुःख निवृत्ती करणं किंवा दुःखाचं कारण सांगणं. दुःख निवृत्ती म्हणण्यापेक्षा दुःखाचं कारण काय आहे कळवून देणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. तिथं कार्यकारण भाव धावून दिला आहे महाराज. आणि सुख पाहिजे असं प्रत्येक जीवाला वाटतं, पण सुख म्हणजे नेमकं काय आहे ती जागा धावणं आणि तिथं साधे साधन भाव धावणं हे सद्गुरूंचं मोठं कार्य आहे महाराज. म्हणून प्रत्येक जीवाला वाटतं महाराज कुठंतरी देव शोधावा, कुठंतरी सद्गुरू शोधावा. पण देव सुख दुसरीकडे कुठं नाही महाराज. भगवंतानं सांगितलं आहे सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी बुद्धिस्फुरी हरणशी ती वस्तू गा मी. ती वस्तू मीच आहे महाराज. पण ती तुम्हा मला कळली आहे वस्तू ती सामान्य रूपानं कळली महाराज. त्याला स्वरूप महिमेनं तुम्हा मला कळले असं म्हटले महाराज. प्रमाण महिमेनं कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. तुम्हा मला ज्ञान आहे पण विषयात्मक ज्ञान आहे महाराज. ज्ञानाद्वारे आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे महाराज. विषयात्म होत न वेगळं महाराज. आपली प्रमाद ज्ञानानं व्हायला पाहिजे महाराज. म्हणजे ती वस्तू काय आहे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मी आहे एवढं बरोबर आहे महाराज, पण नेमकं मी कोण आहे आपल्याला माहिती आहे महाराज. मी अमका तमका अमक्याचा तमक्याचा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या देहसंबंधांना पण बोलू महाराज. आश्रमात खंड बोलायचं झालं तर ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम आश्रम सांगू आपण महाराज. किंवा आणि कोणतरी काहीतरी सांगू, इंजिनियर सांगू आणि कोणतरी सांगू. आपण जी आपली ओळख सांगतो ती देहसंबंधानं सांगतो. याचं कारण काय महाराज. तर आपल्याला नेमकं मी कोण आहे कळलेलं नाही महाराज. आणि मी कोण आहे न कळणं यालाच अध्यास असं म्हटले महाराज. अध्यास शंकराचार्यांनी अध्यासवादाला अत्यंतिक महत्त्व दिले महाराज.
कारण का जोपर्यंत आपल्याला अध्यास कळत नाही तोपर्यंत आपल्याला महाराज त्याची साधनं कळत नाहीत महाराज. आणि अध्यास निवृत्ती करणं हेच परमार्थातलं एक आपल्याला कर्तव्य आहे. कारण का अध्यास हा अनादी कालापासून चालत आलेला आहे. जीव कधी झाला? अनादी घातली महाराज. जीव परमात्मा माया त्यांचा संबंध, जीव आणि ईश्वर यांचा भेद हे अनादी 6 मानलेत महाराज. का अनादी मानले महाराज? तर यांची वस्तुस्थितीनं उत्पत्ती नाही आहे महाराज. आणि ज्याची वस्तुस्थितीने उत्पत्ती नाही त्यांना अनादी मानायचं महाराज. कारण का कुठलीही वस्तू तुम्हाला जर उत्पन्न झाली तर त्याचा काल, ती कशापासून झाली त्याचं कारण हे सांगता येतं महाराज. पण यांची उत्पत्ती नाही मानलेला आहे महाराज. जीव हा तसा झालेला नाही महाराज. स्वरूपानं तो ब्रह्मच आहे, पण आपल्याला कळलेलं नाही. आणि कळलेलं नसल्यामुळं आहे ते आपण विसरलो आणि नाही ते मानायला लागलो. त्यालाच काय म्हटले? भ्रम म्हटले महाराज. भ्रमात महाराज अनेक प्रकार आहेत महाराज. संघभ्रम आहे, विकार भ्रम आहे, जगसत्य तो भ्रम आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रमच आहे महाराज. हे भ्रम जर आपल्याला कळायचं असेल तर सद्गुरूंची अत्यंतिक आपल्याला गरज आहे महाराज. आपल्याला मी कोणतरी वाटले महाराज. आबा भ्रमाला कारण काय? बोला ना. अज्ञानात व्यवहारच होत नाही महाराज. सामान्यचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान. सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान हे भ्रमाचं कारण आहे. का तुम्हाला सांगतो तर कुठंतरी तुम्हाला बोलायचे प्रसंग येतात. आणि बोलायचं प्रसंग आलं तर त्यावेळी ही वाक्य आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे काही मी तुम्हाला शिकवतोय असं नाही महाराज, पण त्याच्यातली एक सूक्ष्मता आहे महाराज. आपल्याला वाटते महाराज दुरीवर सर्प का बसला? अंधारामुळं. और अंधार असला तर निघून गेला असता, प्रकाश असता तर घेऊन गेला असता. कारण का आम्हाला गावाला ती घेऊन जायची सवय आहे ना. शेरडाला तरी बांधा येईल म्हणून. अंधकार असता तर काही कळलंच नसतं महाराज. मंद प्रकाश आहे महाराज. तसं सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान. सामान्य ज्ञान ग बसत नाही. अधिष्ठान हे तुम्हाला अधिष्ठान रूपाने नाही कळलं तर कोण्या रूपाने ते, कारण का ती वस्तुसिद्ध आहे महाराज. अहो तुम्हाला भ्रम झाला तेव्हा तरी काय आहे महाराज? तुम्हाला ज्यावेळी दुरीवर सर्प बसला तेव्हा सर्प आहे का दुरी आहे? मग तुम्ही सर्प म्हणून भिला का हो? भिला का? नाव सांगा. ज्या अर्थी भिला तुम्हाला थरकप झालाय, तुमचा जीव हागुमुतू झालाय, त्या अर्थी तुम्हाला दुरी रूपाने कळली नाही. नुसती कळली नाही, त्या दुरीने काहीतरी तुम्हाला वेगळंच दावलं महाराज, विपरीत दावले महाराज. यालाच ब्रह्म म्हटले महाराज. तसं आपण ब्रह्मच आहोत महाराज. आपण दुसरं कोणी नाही. आपण देवच आहोत महाराज. देवाची बरे तुका म्हणे करे तुम्ही. पण आम्ही असर कसो देव? याचं कारण स्वरूपाचे आपण विसरलोय महाराज. आणि या स्वरूपाची ओळख करून देणारे त्यांना काय म्हटले महाराज? सद्गुरू म्हटले महाराज. म्हणून जाणतेने आता चौपावलीने भले वरी बसू पावले श्रीगुरूंशी अंतकरण चतुष्टी आहे महाराज. त्यातले हे 2 दोष निवृत्त करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मले विक्षेप दोष गेला ना तुमचा, अनुबंध चतुष्टी तुमच्याकडे असायलाच पाहिजे महाराज. याचं का आपल्याला महाराज प्रत्येक येत नाही? तर अजून कुठंतरी आपला अधिकार, मी तुम्हाला म्हणत नाही, माझं म्हणतो महाराज. कारण का अधिकारी ग बसतच नाही महाराज. त्याला एक तळमळ लागते महाराज. आणि परमार्थ हा देखाव्याचा नाही, तळमळीच आहे महाराज. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, अशी तुम्ही सांगा संतजन, करा समाधान, म्हणजे तळमळ आहे ना. आणि परमार्थात तळमळीला अत्यंतिक महत्व आहे महाराज. हे कधी होतं महाराज? आपला अधिकार सिद्ध झाला तर. अनुबंध चतुष्टय असायला पाहिजे. अधिकारी विषय प्रयोजन आणि त्यांचा संबंध, त्याला अनुबंध चतुष्टय म्हटलंय. त्याच्यात महाराज अधिकारी कोण? पहिलाच प्रश्न आहे महाराज. आता मगाशी महाराजांनी सांगितले महाराज, मला विक्षेप गेलेला आवरण असलेला, कुणाकडे आवरण नाही हो. मी कोण महाराजाला अजून कळालेलं नाही तर तुमचं आमचं काय महाराज.
मी म्हणजे कोण आहे नेमकं कळलं न कळणं याचंच नाव आवरण आहे महाराज. सच्चिदानंद स्वरूपानं मी आहे हे आपलं स्वरूप आहे महाराज. पण ते न कळल्यामुळं मी अमका तमका अमक्या गावचा तमक्या गावचा आमचं असं चाललंय आमचं तसं चाललंय हे आपण सांगतच आलोय महाराज. वारीत देखील आमचं देवाचं चिंतन असतंय का घरातलं? आता इकडे येताना 3दा आमचा फोन गेला, हा पाऊस आहे तिकडं. आता काय चाललंय महाराज? कसं काय व्हायचं महाराज? कठीण आहे. ही चित्तावरची जी काही संस्कार आहेत ना ते चित्ताचे संस्कार शास्त्राच्यावर जात नाहीत महाराज. आणि ते शास्त्राचं मनोगत सांगणारे संत महात्मे आहेत महाराज. ते तुमचा जीव का झाला, जीवाची काय लक्षणं आहे ती सांगतात महाराज. आणि लक्षणं कळल्याशिवाय आपल्याला ताप आहे कळल्याशिवाय औषधी. आता आपण घरातच बसून जर गोळ्या खायला लागलो तर काय होईल ना सांगा? हाय घरात मेडिकल, हो घरात मेडिकल आहे, उठायचं गोळी खायची, तपासणी करायला पाहिजे, कुणाला तरी ती दावायला पाहिजे महाराज. तसं ज्ञानेश्वरी घेऊन जर उशाला बसलो तर काय होणार महाराज? रोज वाचली तरी काय होणार महाराज? तुमच्या आमचा विषय नाही तो महाराज. आम्ही तर रोज वाचतोय महाराज. ज्ञानेश्वरी रोज वाचल्याशिवाय चालत नाही. पण घरात बसलं की वाचा तुम्ही ज्ञानेश्वरी, कर दूध ठेवलंय म्हणतात. कुठं उतू जाईल का? सांगून जाते ती, तिला माहिती आहे याला कामाला लावायचं. म्हणजे हे घरात बसून आपला अभ्यास होत नाही. करू नये असं नाही, रोज व्हायलाच पाहिजे महाराज. पण या अभ्यासाची तुम्हाला गती धावण्यासाठी कोणीतरी आपल्याला मार्गस्थ असणं आणि कोणीतरी म्हणजे सद्गुरू पाहिजे. कारण का त्यांना तरी अगोदर मार्ग कळायला पाहिजे, त्याने ते संपादन केलं पाहिजे. म्हणून सद्गुरूची लक्षणं सांगत असताना श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठानी कृपाळू घडले महाराज. श्रोत्रिय का पाहिजे महाराज? तर साधकाची अनेक शंका येतात महाराज. मी आज म्हणतो तुम्ही देह नाही, तुम्ही ब्रह्मच आहे महाराज. मी असून कसा? मी देह आहे ना, नाही बायका पोरं आमची सगळे आहेत, तुम्ही आधी हा मी देह आहे ना, मी ब्रह्म असूनच कसा महाराज? नाही रे बाबा, तू ब्रह्मच आहेस, तू ब्रह्मच आहेस. त्याच्या काही शंका असतात महाराज. असंभावना, विपरीत भावना, त्याच्यात असंभावना, प्रमाण असंभावना, प्रमेय संभावना आहे आणि विपरीत भावना आहे. असल कसा आहे 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 परोक्ष ज्ञान आहे महाराज. असं तो पादकावरून निघून जातो, तुमचा भाव असतो महाराज. त्याच्यावर नेमकं मी कोण आहे काय आहे एवढा विचार तरी कुठं करायला आम्हाला असं वडाय दादा. आज पौर्णिमा आहे, जायचं म्हणून जायचं तळमळ असती. फुलं टाकली की त्या पौर्णिमेची नाता आमचा काय संबंध वर्षभर नाही, पुढच्या वर्षी यायचं इकडे. अशाने परमार्थ घडत नाही महाराज, लक्षात ठेवा. 5-5 क्षणाला आपल्याला तिकडे जाता यायला पाहिजे महाराज. एक क्षण आपला वाया जाता कामा नाही महाराज. का तर दादा कालचा दिवस आपला आयुष्यातला गेला महाराज. परत कालचा दिवस आपल्या आयुष्यात नाही, मगाचा क्षण गेला. मी क्षण गेलेला क्षण देखील क्षणभंगुर नाही बरोबर सांगते. वारे सावर तोडा माय अशा, काय नचले मग गळा पडल फासा. पुढे हुशार आहे थोडं म्हातारपण झाले की परमार्थ करावा वाटतो महाराज. काय ऐकू येत नाही कानानं, डोळ्याने काय दिसत नाही, बसाय गेलं तर हलकडे पालकडे घालून बसायचं, इकडे एक पाय तिकडे एक पाय. कशाचा परमार्थ घडायचा आहे महाराज? आणि आला तर घरातलं सगळं चिंतन असतं डोचक्यात. तिनं काय केले काय की, हेनं काय केले काय की, हे चिंतनच घेऊन आलेलं असतं महाराज. म्हणून अवदान ऐकले दिजे म्हटले महाराज. मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञ कोण उत्तर माझे उघड आहे का महाराज? श्रवण का सांगितलं महाराज? तर आपल्याला श्रवण बंधनात न झालेलं आहे महाराज. तुमच्या देहाला नाव नसलेलं कुणीतरी दिलंय. उपजल्या बाळकाशी नाव नाही ते पशी ठेवले नावेशी ओरीत उठे, आणि त्या नावानेच आपण देह संबंधाने उठायला लागलोय महाराज. पण देह आपला नाही, देह मी नाही, हे सांगणारे सद्गुरू आहेत महाराज. म्हणून आजच्या या पौर्णिमेला अत्यंतिक, आजच्याच म्हणण्यापेक्षा गुरुची आपली पौर्णिमा व्हावी तेवढ्यासाठीच आहे महाराज. आज इथे बॅटरी चार्जिंग करायची आणि ती वर्षभर नित्यानं चालवायचं.
काय आहे, परमार्थ मोजका असू नये महाराज, परमार्थ आपलं जीवन व्हावं महाराज. कारण का क्षणभंगुर नाही बरोबर म्हटले आपले. आता बोलायला काय हरकत नाही महाराज. सागर महाराज केवढा पुरुष महाराज. अरे जाता जाता आपल्या ह्याच्यात नाही असा महात्मा गेला. काय आहे तुमचं आमचं. मला वाटत होतं महाराज त्या भगवंतानं मला त्याच्या नावाचं नेलं असं चांगलं झालं असतं महाराज. काय आता आमच्या या कोबरवर्षी माणसांचं काम आहे महाराज. आज साक्षात ज्ञानोबरायांची मूर्ती म्हणायला काय सहज समाधी लागत होती महाराज. काय काय आहे आपले महाराज. आणि हे आपल्या जीवनात संपादन करणं मनुष्य कर्तव्य आहे महाराज. कारण का परत मनुष्य जन्म आपल्याला मिळाला असला मागुती हाची जन्म पावशी भोगिले सुख दुःख जाणशी येतो न घडेरे सायाशी कार्य जाणून यंदवशी म्हटले महाराज. कारण का प्रत्येक क्षण आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा स्वहिताचा घोरवा ध्यानीरा श्रेणीच्या. तुमचं कल्याण कशात आहे बघा ना, त्याच्यासाठी प्रयत्न करा महाराज. परमार्थात प्रयत्न आहे महाराज. संसार हा प्रारब्धावर आहे महाराज. आपण प्रयत्न कुठे करतो हा, संसारात आपला प्रयत्न आहे महाराज. आणि मिळालं तर महाराज परमार्थ आहे महाराज. सवडीचा आपला परमार्थ आहे महाराज. आणि आवडीचा संसार आहे महाराज. कसं काय देव भेटायचा महाराज. अरे देव भेटायचा नाही, देव ओळखायचा आहे. देव भेटायचा नाही महाराज, देव ओळखायचा आहे महाराज. देवाची ओळख नाही म्हणून आपण देवदेव करीत फिरायला लागलोय महाराज. देवाची बरी तुका म्हणे खरे तुम्ही. अरे तूच आहे तुझं पाशी ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. खंडित करा त्याची शेव महाराज. आत्मा ब्रह्म आहे, ब्रह्म आत्मा आहे महाराज. कळलं नाही त्यालाच ब्रह्म म्हटले महाराज. म्हणून सामान्याचं ज्ञान विश्व स्वरूपाचं सच्चिदानंद स्वरूपानं मी आहे येताच भ्रम आहे महाराज. आणि मी अमका तमका हे मानणं भ्रम आहे महाराज. देह संबंधानं मानणं महाराज. आपल्या हृदयात तोच आहे महाराज, पण त्याची ओळख नाही महाराज. त्यालाच आवरण म्हटले महाराज. आणि आवरण निवृत्त करणं, ती जागा लावून देणं हे त्यांचं कर्तव्य आहे महाराज. त्यांच्याकडे ते विद्या घेऊन आलेले आहेत महाराज. तत्वमसी महावाक्य आहे या रूपानं तुम्हाला अस्तित्व सिद्ध होतं. असं तो पदक आवरण निवृत्त होतं महाराज. पण पुढं प्रवास आहे, त्यांची सेवा करायला लागणार आहे महाराज. इंद्र आणि विरोचन हे महाराज सद्गुरूकडे गेले महाराज. त्याने सांगितलं तुम्ही 33-32 वर्ष सेवा करा म्हणून. किती वर्ष? 32 वर्ष सेवा करा. त्याला सेवा केल्यानंतर त्याने सांगितलं हे ज्याच्या सत्तेवर चालतंय ना ते स्वरूप. दोघंजण ऐकले, कळलं असं वाटलं महाराज आणि गेले महाराज. गेले. विरोचनाला वाटलं आता मी देह म्हणजेच आत्मा आहे. आता देह म्हणजे आत्मा मानणारे विरोचन अन्वय आहेत महाराज. त्याला शंका आली नाही, निघून गेला महाराज. आपण आता सगळी विरोचन अनुयायी म्हणायला काय हरकत नाही. शीता ऐकतोय आपण, आत्मा म्हणून जातोय का देह म्हणून जातोय नाव सांगा. जाताना आपण देह म्हणूनच घेऊन जातो महाराज. कारण का आपल्याला सवय झाली आहे महाराज. आता इथं बसले की पांडव दिसतात, बोला कुंडली झाले की त्याचेच कौरव होतात. हे का होतं महाराज? तर मागले अनेक जन्माचे संस्कार आहेत महाराज. पाठीमाले अनेक जन्माचे संस्कार आहेत महाराज. आणि ते लवकर आपल्याला आमचं वाढतंय महाराज. पाण्यावरले शेवाळ काढले असं वाटतंय महाराज. तेवढ्यापुरतं थांबतंय आणि हात काढला की होतं तसं येते महाराज. तसं संसारातनं मुक्त झालं वाटतंय महाराज आपल्याला. आणि जिथनं बाहेर गेलं की चक्र ते चालू असते महाराज. तो विरोचन गेला महाराज, त्याने आपली एक शाखाच तयार केली महाराज. इंद्राला संशय आला महाराज. मी देह असेल कसा? देह येणार आहे, देह जाणार आहे महाराज. मी देह कसा असेल महाराज? देह तरी जड आहे ना. मी कोण आहे? चेतन आहे महाराज. याला जन्म आहे, मरण आहे, सुधा पिपासा याचे धर्म आहेत. मी देह असेल कसा महाराज? शंका यावी महाराज. ऐकत असताना आपल्याला शंका यावी महाराज.
नाहीतर पूर्ण तरी कळावं महाराज. शंका येते कुणाला? आता येत नाही कुणाला हे बघूया. याला कानावसनाची विटी, पै सरसाची किरटी, वस्तू उठी का मीच आहे तो. शंका याची काय गरज नाही. आणि काय हिची बी आपल्याला काय गरज नाही आणि तिची बी गरज नाही. आला तासभर बसला, मिळालाच्या घेतला, निघाला गेला, त्याला तरी शंका याची काय गरज आहे. पण साधक जो असतो ना, अरे तिथे असं म्हटलंय, मला तरी असं वाटतंय हे असेल कसं असं महाराज. खरं म्हणजे आपल्या जीवनात शंका यावी महाराज. कारण काय शंकेचं समाधान करणं याचं तर नाव गुरु शिष्य परंपरा आहे महाराज. शंका कधी येते तुम्ही अभ्यास केला तर महाराज. त्या इंद्राला शंका आली मी द्यायचं ना कसा, परत गेला महाराज. त्याने सांगितलं आणि ते 32 वर्षे काढा म्हणून. तो आलाच, बरं झालं. आणि 32 वर्षे काढा म्हणून सांगितले आणि 32 वर्षे काढली. याच्या हाती काय म्हणले, ते तू आहेस सूक्ष्म शरीर ज्याच्यामुळे हे सगळं हालचाल चालते ना. होय होय म्हटल्याने गेले नको. आणि शंका आली महाराज. ते तरी असेल कसं, प्राण आहे, मन आहे, बुद्धी आहे, ते सूक्ष्म शरीर आहे महाराज. ते येणार जाणार आहे, मी येणारा नाही जाणारा नाही महाराज. परत परत आला महाराज. हा ते कसं असं म्हटला मी. ठीक आहे म्हणले. आणि 32 वर्ष सेवा कर. त्याच्यापुढे कारण द्याकडे गेले महाराज. अरे ते तरी काय झोपेत तेवढा आनंद मिळतो, पण आनंद कुणाचा माहिती नाही ना, आवरण आहे ना तिथं. ती मी असून आनंद आहे महाराज. त्यालाच आनंदमय कोश म्हटले महाराज. त्यालाच काय म्हटले, आनंदमय कोश. परत आले महाराज. अजून समाधान झालेलं नाही. आणि 5 वर्षे कारा म्हणले. किती किती झाले, मला गणित येत नाही ना. 101 झाली, बरोबर आहे ना. काय किती दिवसात आम्हाला ज्ञान होईल म्हणता. 105 वर्ष सद्गुरूंच्या ठिकाणी ब्रह्मचार्य व्रत करून काढावं लागलं. आणि मग त्याला तत्वमसी महावाक्य दिल्यानंतर अहम ब्रह्मास्मी वृत्ती घेऊनच तो उठला. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे मनी अत्या नव्हे संता या बजावे. ज्ञानाचा कुरटा शेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुट्टा ओळखली तनुमनु जीवे चरणाशी लागावे. गर्वता करावी अशी चुकल. सेवा करणं गरजेचं आहे महाराज. तशा तुम्हाला 4ही सेवा करायला पाहिजेत महाराज. अगोदर ईश कृपा व्हायला पाहिजे. ईश्वराची कृपा झाली तर तुमची सद्गुरूची भेट होते महाराज. हे विशेष ते चाललं आहे महाराज. कारण का ईश्वर हा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. तुमचं आमचं नातं जोडून देणारा कोण आहे, तोच आहे महाराज. कारण का तो सर्वांचा हृदयादिशी, सर्वांच्या हृदयदिशी तीच वस्तू आहे महाराज. म्हणून ईश्वराला तुम्ही भक्ती केलेली सांगायची काय गरज नाही, बटणं तोडून घ्यायची काय गरज नाही. सहज राहावं महाराज. काय असावं, सहज असावं महाराज. त्याला तुमची सेवा झालेली. कारण का तो या जगताचा काय, तुमचं आमचं जे अंतकरण आहे ना, ईश्वराची माया ही उपाधी आहे. आणि माया ही उपाधी तुमच्या आमच्या संपूर्ण जगाला ती उपादान कारण आहे. 2 कारण दावून दिली की निमित्त कारण आणि दुसरं उपादान कारण. माया ही उपादान कारण आहे. प्राधान्य येणं उपादान कारण आणि चैतन्य येणं निमित्त कारण आहे. तर तोच ईश्वर, माया ही त्याची एक शक्ती आहे. माया म्हणजे काय दुसरं काय नाही महाराज. आणि ती माया शक्तीच तिचेच हे पंचमहाभूत आहेत महाराज. आणि त्या पंचमहाभूताचं सत्वगुणाचं कार्य म्हणून तुमचं आमचं अंतकरण आहे महाराज. मायेचीच पंचमहाभूत आहेत. त्याच पंचमहाभूतातलं सत्वगुणाचं कार्य म्हणून तुमचं आमचं काय आहे, अंतकरण आहे महाराज. म्हणजे माया आणि तिचंच तुमचं आमचं अंतकरण एकच आहे महाराज. आणि त्या मायेतलं प्रतिबिंब त्याला कोण म्हटले, ईश्वर म्हटले महाराज. ईश्वर हा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. तो जग चालक आहे महाराज. आणि त्याची कर्तुम अकर्तुम शक्ती आहे. आणि प्राणी कर्म सापेक्षी ईश्वर शक्तीचा करता आहे महाराज. म्हणजे तुम्ही आम्ही काय केलंय ते त्याला सांगावं लागत नाही. तुमची जर सेवा झाली तशी तर सद्गुरूची भेट घालून देणारा तो ईश्वर आहे महाराज. सांगायची काय गरज नाही महाराज. म्हणून पहिली ईश्वर सेवा व्हायला पाहिजे. सांगणारे तत्व सद्गुरू आहेत, त्यांची भेट व्हायला पाहिजे, ती कृपा व्हायला पाहिजे. सांगायचं तर ते मनानं सांगत नाहीत, शास्त्राला धरून सांगतात. म्हणून वेदाला प्रामाण्य का दिलं महाराज, तर वेद हा अपौरुष आहे महाराज, निर्दोष आहे महाराज.
थोडं बोलणं जड जाईल महाराज, पण आता इथे गमती काय सांगायच्या नाही का महाराज. जड जरी गेलं महाराज तरी एक दिवस कधीतरी हलकं होईल, तुम्ही ऐकलं तर, चिंतन केलं तर. आणि नाही कळालं तर कुणाला तरी विचारशील, आबा आहे तिकडं, दादा आहे तिकडं. आज खरोखर तुम्हाला उघडं परब्रह्म आहे, जरी दिसत नसलं. कारण का परब्रह्म नाही कुठं हो, तुम्ही ब्रह्म नाही, ब्रह्म नाही का वाटत नाही आपल्याला. आज वाटत नाही एवढं वाटून घ्यायचं आहे. ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय महाराज? कारण का हे संपूर्ण तेच आहे ना, सर्वम खलविदम ब्रह्म. काय आहे महाराज? अरे सोनं आहे का अलंकार आहे? पाणी आहे का तरंग आहे? घट आहे का मृत्तिका आहे? तंतू आहे का कापड आहे? इकडं पण ये ना, येत नाही अहो. म्हणून त्या सद्गुरूंची कृपा संपादन करणं अत्यंत गरज आहे. शास्त्र तुम्हाला सांगतं, वेदाचं काय ऐकायचं महाराज? वेद अपौरुष आहे महाराज. वेदाचं सांगणं निर्दोष आहे महाराज. आणि अहितापासून ही काढती तिथं देवनी वाढवती, नाही का श्रुती पळवती माऊली जगा. तुम्हाला कल्याण सांगणारी श्रुती माता आहे, पण ते कळवून देणं सद्गुरूचं कर्तव्य आहे. आणि ते सांगितलेलं धारण करणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी अंतःकरण कृपा होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि तुम्ही आम्ही वरल्या ह्या शरीराला किंवा या वस्त्रानं सांभाळण्यापेक्षा अंतःकरणाला सांभाळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. अहो युवक हो, जग सुधरावं का आपण सुधरावं? मग आता सर्प कुठं आहे तो? नाव सांगा. बघ दुरी कळाली नाही म्हणून सर्प आपल्याला वाटला. कुठं आहे तो सर्प? कुठं आहे? अहो दुरीला तुमचा सर्प माहितीच नाही. आणि दुरीवर असता, दुरीवर जर सर्प असता तर कुणाला सर्प वाटला? कुणाला भूरेषा वाटली, कुणाला माळा वाटली, कुणाला दंड वाटला. असं का वाटतंय महाराज? आता माईक माईक सगळ्यांनी दिसतो ना, कायला काय तुम्हाला शंका आहे? तसा तिथं जर सर्प सत्य असता तर सर्वांना सर्पाची प्रतीती आली असती. पण कुणाला कशी प्रतीती, कुणाला या अर्थी प्रतीती भिन्न येते, त्या अर्थी पदार्थ तिथं नाही, सत्य नाही. मग कुठं आहे पदार्थ हो? सांगा ना. सर्प आपल्या डोक्यात आहे महाराज. तसं बंद कुठं आहे महाराज? भ्रम कुठं झालाय महाराज? आपल्याला झालंय महाराज. भ्रमाची जागा करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. लक्षात ठेवा. आम्ही जग सुधारायला चाललोय महाराज. जग नाहीच महाराज. समस्ती श्री वासुदेवांचा प्रतिती रसाचा ओतला भाऊ, भक्ता माझी रावज्ञानी या तोची म्हणते महाराज. पण आपल्याला अनुभव नाही. का नाही महाराज? तर त्या दृष्टीतनं अजून आपली वाटचाल नाही महाराज. आणि तशी वाटचाल करणं अत्यंतिक गरजेचं आहे. या चारी कृपा संपादन झाल्या तर आपल्याला हळूहळू प्रवास होतो तिकडे महाराज. आणि सद्गुरू नेमकं तुमचं तत्व दावून देतात महाराज. हा देह तू नाहीस, सूक्ष्म देह तू नाहीस, कारण देह तू नाहीस. त्याच्या आत एक महाकारण आहे, चारी देहाचं प्रकाशन करणारा देहातीत असणारा, त्यालाच आगुण म्हटले महाराज. काय म्हटले? आपण सगळे गुणात आहोत महाराज. ईश्वर देखील गुणात आहे महाराज. पण त्याला ते गुण बांधलेच आहे, जात नाहीत महाराज. अगुण म्हणजे परमात्मा आहे महाराज. आणि ते खरं आपलं स्वरूप आहे महाराज. पण कळल्याला नाही, कळवून देणे हे त्यांचं कर्तव्य आहे. पण तशी तुमची आमची त्यांच्याकडे श्रद्धा असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. श्रद्धेला आपल्या परमार्थ क्षेत्रात अत्यंतिक महत्त्व आहे महाराज. का महाराज श्रद्धा ठेवायची? तर एवढा आपला अधिकार नाही. आणि अधिकारी जरी असला महाराज तरी गुरुवरील श्रद्धा कधी कमी होता कामा नाही महाराज. अनादिकालाचे जे आपले संस्कार आहेत महाराज, आपल्याला जरी कळलं, शब्दज्ञान झालं, आता जरी आत्मभाव प्राप्त झालेला असला तरी देहभाव लवकर सुटत नाही महाराज. कारण का तो अनादिकालाच आहे ना. प्रत्येक योनीत जाईल तिथं आपण त्या देहाशी संबंध पावलेला असतो, तादात्म्य संबंध मानलेला आहे त्याला महाराज. आणि तो लवकर जात नाही, संस्कार लवकर जात नाहीत महाराज. आणि संस्कार घालविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मग परमार्थ दुसऱ्यासाठी न करता महाराज स्वतःसाठी करणं अत्यंतिक
गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी हीच वेळ आहे. हीच वेळ म्हणजे मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. कारण का परत मनुष्य जन्म मिळेल आपल्या हातात. मागुती ह्याची जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायाशी, कार्य जाणून निंदवशी. महाराज भगवंतांना आपल्याला नरदेह दिलेला आहे महाराज. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईन म्हणती ती होती, का न चित्ती जरा आहे महाराज. आज तुम्ही देव ऐका नाही, पण चित्ताचा भाव तसा होईना महाराज. तो प्रयत्नाने करणं गरजेचं आहे महाराज. आज देव कुठं आपल्याला दुरी नाही महाराज. कारण का देव सोडून वस्तूच काय नाही महाराज. मग अशी आजात वस्तू सांगितला ना, वस्तूच्या ठिकाणी काय झालेलंच नाही. होणं आज झालेलं नाही, आज ना उद्या होईल असं म्हणतील, पण होणं शक्य नाही महाराज. सडीक तांदूळाला कधी अंकुर फुटला तर काय, तसा परमात्मा कुठलीही तिथं उपाधी नाही महाराज. निरुपाधिक तो आहे महाराज. असा उघडा नागडा आहे तो महाराज. पण तिथं वाटायला लागले महाराज. वाटायला लागलं म्हणूनच आपल्याला बघा, हां ज्यार्थी आपल्याला इकडे यावंच वाटतं, काहीतरी करावंच वाटतं. तिथं गेले सद्गुरूला शरण. अरे अरे म्हटले, तुला इकडे यावंसं वाटलंच का नाव सांग. केवढा सिद्धांत आहे महाराज. एवढं कळायला फार महाराज, पण ही वस्तुस्थिती आहे महाराज. एक दिवस कळवून घेणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही काहीतरी परमार्थ म्हणून बसू नका डोळं झाकून महाराज. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. पुढं काय, चुकवा वेता जन्मांतरीच्या. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. हे जर आपल्याला चुकवायचं असेल तर उठा जागे वारे आता. मग कोण जागा नाही हो? हां आपण झोपलोय आता, आबा झोपलोय आपण, मग त्यांना सांगायची काय गरज आहे? अरे आपण जिथं जागा व्हाय पाहिजे तिथं झोपलोय महाराज. म्हणून संत जिथं जागे आहे तिथं आपण झोप आहे, आणि आपण जिथं महाराज जागे आहोत तिथं संत झोपलेले महाराज. म्हणून 3 सत्ता सांगाव्या लागल्या महाराज. स्वप्न मिथ्या कधी, जाग झाल्या नंतर. स्वप्नाला कारण निद्रा आहे महाराज. निद्रा ही जागृतीच्या, निद्रेच्या विरोधी कोण आहे? जागृती आहे महाराज. म्हणून स्वप्नात तुम्हाला जागा व्हायचं असलं तर आपल्याला निद्रा घालवायला पाहिजे महाराज. बरं आता या निद्रेला काय महाराज ब्रह्मज्ञानाची गरज नाही. तुमची आमची रुची जी निद्रा आहे, रोजचं जे आपल्याला स्वप्न पडतंय महाराज, ते तुम्हाला स्वप्न म्हणून सांगायची देखील कुणाची गरज नाही. पण आता आपण जो व्यवहार करतो ते खरं स्वप्न आहे महाराज. बघा कुणाला पटल नाही पटल, पण पटवून घेणं तुमचं आमचं, तेवढ्यासाठी ह्या जागा आहेत महाराज. हे स्वप्न अनादिकालाचं आहे महाराज. आणि याला जर कुठली निद्रा असेल तर स्वरूपाचं अज्ञान, याला स्वरूप निद्रा म्हटले महाराज. आणि इथं उठा जागे व्हा रे ते आता म्हणतात. स्वप्नातनं जाग झाल्यानंतर, झोपेतनं जाग झाल्यानंतर स्वप्न जसं मिथ्या ठरतं, तसं स्वरूप जागृती आल्यानंतर जगन मिथ्या आहे. कधी? म्हणून 3 सत्ता सांगितली महाराज. तुमचा आमचा व्यवहार चालू ही व्यावहारिक सत्ता आहे महाराज. स्वप्नदृष्टा, स्वप्न पदार्थ, रज्जू सर्प, शुक्ती रजत असेल महाराज, मृगजळ असेल महाराज, ही प्रातिभाषिक सत्ता आहे महाराज. प्रत्येकी कालापुरती त्याला सत्ता आहे महाराज. त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हटले महाराज. आणि तुमचं आमचं सर्वांचं जे काय अधिष्ठान असेल, जे आपलं स्वरूप असेल महाराज, त्याला पारमार्थिक सत्ता म्हटली महाराज. आणि त्या सत्तेवर गेल्यानंतर जगताचा अत्यंत अभाव आहे. स्वप्न मिथ्या का? जागा झाल्या हे अपुर आहे. जागा झालं अपुर आहे. स्वप्न मिथ्या का महाराज? योग्य देश कालाचा तिथं अभाव आहे. आबा
स्वप्नाला योग्य देशकालाचा तिथं अभाव आहे म्हणून स्वप्न मिथ्या आहे महाराज. कारण का आपण पंढरपूरला गेलो असं स्वप्न पडतं आपल्याला, बरोबर आहे का? तिथं 4 दिवस राहिलो, 4 दिवसाचा सगळा व्यवहार केला, मग आपण आलो. स्वप्न किती टाईम असतंय आणि राहिलो किती दिवस आपण तिथं? म्हणजे काल किती आहे? अल्पकाल आहे. बरं, सगळं पंढरपूर आहे आणि तुम्ही कुठं आहे? बरं, स्वप्नाची जागा कुठं आहे? पुरी नाडी आहे महाराज. म्हणजे ती जागा द्यायची कशी आहे? योग्य देशकालाचा अभाव म्हणून स्वप्न मिथ्या. आता याला तात्पुरतं तरी देशकाल आहे महाराज, तेवढा तरी मानलाय. पण परमात्म्याच्या ठिकाणी देशकालाचा अत्यंत जग दिसलच कसं महाराज? तिथं जगताचा अत्यंत अभावच आहे महाराज. शीत प्रतिती कालापुरती तिथे सत्ता दिली आहे महाराज. अरे नाही, त्याला सत्ता द्यायचीच काय म्हणून? जो पदार्थ झालाच नाही त्याला सत्ता काय म्हणून द्यायची महाराज? म्हणून अत्यंत असत पदार्थात 2 हे घातली महाराज. त्याच्यावर एक अनिर्वचनीय मानलं महाराज. असत पदार्थात एक अनिर्वचनीय मानलं. कारण का सत्तावन्न विलक्षण अनिर्वचनीय आहे. सत म्हटलं तर महाराज टिकत नाही, असत म्हटलं तर प्रतिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाबा सत आणि असत याच्या विरुद्ध आहे ते. कारण का सत त्यालाच म्हणायचं, तिन्ही कालात असतं त्याला सत म्हणायचं, ज्याचा बाध होत नाही किंवा ज्याचा नाश होत नाही त्याला सत म्हटलंय. रजेवर बसलेलं सर्प वाढतो पण टिकत नाही म्हणून सत नाही. आणि रज्जूचं ज्ञान व्हायच्या अगोदर प्रतितीला आल्याशिवाय राहत नाही, असताचे प्रतितीच येत नाही. वंद्यापुत्र, शशशिंग, आकाशाचं फूल प्रतिती येत नाही, पण प्रतिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून असतावन विलक्षण अनिर्वचनीय म्हटलं. पण त्याच्या पुढे महाराज तुच्छ रूप असत घातलं महाराज. अजातवाद आहे महाराज, अजातवाद आहे. अजातवाद पटना म्हणून विवर्तवाद सांगितला महाराज. तेवढी आपली ताकद नाही महाराज, लक्षात ठेवा. ताकद वाढवून घेणं ताई गरजेचं आहे. का महाराज? भगवंताने आपल्याला बुद्धी चांगली दिली आहे महाराज. आहार, भय, मैथून, निद्रा सर्व समान सर्वांच्या ठिकाणी, पशुपक्ष्यांच्या ठिकाणी देखील आहेत. भगवंताने आपल्याला सगळी इंद्रिय दिली आहेत, त्याच्यासाठीच दिली. इंद्रिय, हात, पाय, कान, मुख, डोळे, बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भोरोग बहुदुःख. जन्ममरणातनं जर सुटायचं असेल तर क्षणोक्षणी ह्याची करावा विचार. तरावाया पार भोशिंदो नाशिवंत देह. आयुष्य खातो काळ सावलाय संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची महाराज. परमार्थात वेळ लावून बसून वेळ घालवू नये. कारण का वेळ आपली फुकट जाते. भगवंताला मनुष्य जन्म दिला तरी केवळ तेवढ्यासाठी दिला आहे. कारण का तैशी येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना यरजारे शेरापुढे महाराज. म्हणून अजातवाद पटवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मग का भासतं महाराज? त्याची कारण लावली महाराज. सामान्य ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान, हेच भ्रमाचं कारण आहे, दुसरं काही नाही महाराज. मग जग का सत्य वाटतं? मग तिथं एक शंका आली महाराज. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतीती येत नाही, बरोबर आहे? रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतीती येत नाही. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जगताची प्रतीती येऊच नाही ना. येते ते का? जग सत्य वाटतं का महाराज? आणि खरा घोटाळा येत आहे महाराज, लक्षात ठेवा. तुम्हाला खरं चिंतन जर करायचं असेल तर हितचिंतन घडणं अत्यंतिक गरजेचं आहे. गाभा आहे तुम्हाला. म्हणून अनन्याध्यास म्हणजे आत्मा आणि अनात्मा याचा अनन्याध्यास मानलाय महाराज. आत्म्याचे काय धर्म अनात्म्यावर आहेत आणि अनात्म्याचे धर्म काय आत्म्यावर आहेत महाराज. सच्चित आनंद अद्वय आत्म्याचे धर्म आहेत महाराज. असत जड दुःख आणि द्वैत हे अनात्म्याचे, आणि सच्चित आनंद अद्वय हे आत्म्याचे धर्म आहेत. काय आत्म्याचे धर्म अनात्म्यावर आहेत आणि अनात्म्याचे धर्म काय आत्म्यावर आहेत महाराज. अनात्म्याची ज्यावेळी महाराज प्रतीती आत्म्यावर येते तर तिची अनिर्वचनीय उत्पत्ती आहे महाराज. सर्पाची अनिर्वचनीय तिथं उत्पत्ती आहे महाराज. म्हणून ज्ञान झाल्यानंतर त्याचा काय होतो? बाध निश्चय होतो. कारण का पदार्थ तो तिथं उत्पन्न झालेला नाही. तोच पदार्थ रज्जूच तो सर्परूपानं प्रतीतीला येईल महाराज. त्याला भ्रम म्हटले महाराज. आता इकडं अनात्म्याच्या ठिकाणी ज्यावेळी आत्म्याचा अध्यास होतो महाराज
त्यावेळी सच्चितचा आनंद हे होतो, अध्यास होतो महाराज. मग आता आबा परवा म्हटली महाराज, आपल्याला घट भासतो महाराज, घट दिसतो. हां, आता घट असती का माती असती? हा, काय असती नाव सांगा. हा, अरे घट असती म्हणा. भासतंय काय महाराज? हा, घट भासते, भासते म्हणजे दिसणं आहे आणि भासणं. अस्ति भाती प्रिय हे परमात्म्याचे स्वरूप आहे, नामरूप हे मायेचं स्वरूप आहे महाराज. आणि ज्यावेळी तुम्हाला घट भासतो ना, त्यावेळी माती आहे का घट आहे? काय आहे? आणि घट व्हायच्या अगोदर काय होतं आणि गेल्या तर मातीच आहे ना. म्हणजे तिन्ही काळात काय आहे, मग ती का भासतो? तर अस्ति भाती हे परमात्म्याचं आहे, मातीच आहे ते महाराज, लक्षात ठेवा. तिथं अस्ति अस्ति रूपाने हे दिसतं ना आपल्याला जग, त्या परमात्म्याचं अस्तित्व इथं आपल्याला अस्ति रूपाने दिसतं आणि त्याच्याच ज्ञानानं भासतंय महाराज. कारण का ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे महाराज. अस्ति भाती आणि प्रिय हे परमात्म्याचं स्वरूप आहे महाराज. याला संसर्गाध्यास म्हणतो महाराज. रज्जू सर्पाचा हा स्वरूपाध्यास आहे महाराज. तिथं अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती आहे, म्हणून दूरचं ज्ञान झालं ना, सर्पाचा अत्यंत अभाव होतो, म्हणजे झाला नाही असा निश्चय होतो महाराज. पण इथं प्रतीती येते, ती प्रतीती त्या पदार्थाची नसून अधिष्ठानाची आहे. पांढऱ्या काचावर तांबड्या फुलावर काच ठेवली ना, त्या तांबडेपणा कोणाचा दिसतो? फुलाचा. काचेचा दिसतो ना, हा, फुलाचा आहे, दिसतो कुठं? काचे. जोपर्यंत तुम्हाला महाराज काचेचा आणि फुलाचा संबंध आहे ना, तोपर्यंत तांबडेपणा तिथे दिसणार. पण आता तुम्हाला इथं ज्ञान झालं ना, तांबडी काच नाही तर कोण आहे? फुलाचा आहे अस्तित्व तिथे. काचेचा आणि त्याचा काय संबंध नाही. तसं महाराज जरी आपल्याला ब्रह्मज्ञान झालं तरी आपलं आयुष्य आहे तोपर्यंत देह असणार आहे महाराज. आणि देह आहे तोपर्यंत तुम्हाला ही डोळं अंतःकरण वृत्ती असणार आहे महाराज. आणि वृत्तीचं कार्य काय महाराज? ती बाहेर जाऊन हे जग पाहणारच महाराज. पण ज्ञान झाल्यानंतर जगतावरचं सत्यत्व जातं, जग जात नाही महाराज. आणि जग घालवायचा तुमचा आमचा अधिकारच नाही महाराज. जग घालवायचं नाही, जनन हे अवघा जनार्दन. आणि त्यावेळी एक प्रतीत येते महाराज, समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची. हे त्याच्याही पुढं महाराज विश्वची माझे घर 80 मती जायची स्थिर किंवा चर आचर आपणची झाला. कारण का आत्मा व्यापकच आहे ना, आणि आत्मा आणि ब्रह्म वेगळं नाही महाराज. जरी 4 चैतन्य सांगितलेली असली, घट आकाश मठ आकाश जरी म्हटलेलं असलं महाराज, जल आकाश म्हटलेलं असलं, महाकाश म्हटलेलं असलं, तरी आकाश किती महाराज? एकच आहे महाराज. तसं अनेक उपाधीने जरी आपण भिन्न भिन्न असलो तर चैतन्यानं कोण आहे महाराज? एकच आहे. बरं, उपाधीने तरी भिन्न आहोत का? हो, माऊलीने चांगदेवाला इथनं देखील उडवला महाराज. कारण का आबा पंचीकरण, पंचमहाभूताचं पंचीकरण म्हणजे सगळ्यांचे देह आहेत ना. मग तुमच्या देहात जे पंचमहाभूताचं कार्य आहे, माझ्या देहात नाही. पंचीकरण पंचमहाभूताचं म्हणजे हे जड पदार्थ सगळे आहेत महाराज. म्हणजे सगळे पदार्थ जे आहेत ते पंचीकरण पंचमहाभूताचं कार्य आहे महाराज. आणि अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य म्हणजे सूक्ष्म शरीर आहे. कुणाचं सूक्ष्म शरीर नाही नाव सगळं. म्हणजे सर्वांचं देहसंबंधानं एकच तत्व आहे, सूक्ष्म शरीरानं एकच तत्व आहे, आणि चैतन्यानंतर आपण एकच आहोत महाराज. म्हणजे उपाधीनं देखील तुम्हाला महाराज भेद शिगवत नाही महाराज. कारण का नाना अलंकार दिसत असले, नाना भेद दिसत असले, घालायची जागा जरी नाना असले तरी सोनं किती? तसं चैतन्य रूपानं परमात्मा एकच आहे, अनेक रूपानं जरी नटलेला असला तर आत बाहेर तोच आहे. बघ, अलंकारात थोडीशी उणीव येते म्हणून माऊलीने ती देखील उणीव काढून टाकली. दोरा आहे ना वेगळा, म्हणून सुवर्णाचे मोनी केले ते कुठं उवले? सोन्याच्या सुती उवले म्हटले. काय माऊलीची शिकवण आहे महाराज. अरे अरे अरे, इथं पत्र आपली दृष्टी जाईत नाही महाराज. सुवर्णाचे मणी केले
सोन्याच्या सुती ओले तैसे मेल धरले जगात बाहेर. म्हणजे मणी कसली केलेत सोन्याची आणि आत दोरा कसला सोन्याचा. तसं माया जरी असली तरी त्याची शक्ती आहे महाराज. म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण घटले. कारण का प्रत्येक कार्याला दोन कारण लावून दिलेले आहेत कार्याला. एक उपादान कारण आणि निमित्त कारण. पण बाकीच्या कार्यात वेगळं राहतं महाराज. घट निर्माण करत असताना घटाला उपादान कारण माती आहे महाराज. मातीचा घटात काय आहे प्रवेश आहे. त्या मातीशिवाय घट राहू शकत नाही महाराज. आणि निमित्त कारण कोण आहे दंड चक्र कुलाले निमित्त कारण आहे. ती वेगळी राहतात. मग केवळ उपादान कारण मानलं ना. आता हे बघा केवळ उपादान कारण मानलं. उपादान कारण का मानायचं महाराज तर उपादानाचा त्या कार्यात प्रवेश असतो महाराज. उपादान त्यालाच म्हणायचं त्या कार्यात त्याचा प्रवेश असतो महाराज. आता उपादान कारण मानलं तर त्याचा प्रवेश त्याच्यात होईल पण विकारी ठरेल ना. आणि निमित्त कारण नाही केवळ मानावा तर कुंभार आणि दंड चक्र हे घटावून वेगळे आहेत. तसं ईश्वर किंवा ब्रह्म हे तुमच्या कार्याहून वेगळे राहील महाराज. म्हणजे द्वैतवाद सिद्ध होतो महाराज. हां म्हणून तरी अभिन्न निमित्त उपादान कारण घातलं महाराज. म्हणजे तोच परमात्मा चैतन्य रूपानं निमित्त कारण आहे आणि माया प्रधानानं उपादान कारण आहे. उपादान कारण आहे म्हणून त्यात सर्वात तो व्यापून आहे. उपादान कारण आहे म्हणून सर्वात तो व्यापून आहे महाराज. कारण का कार्य कारणावर भिन्न नसतं महाराज. आणि चेतन प्राधान्य नाही म्हणून तो सर्वांचा आत्मा आहे. म्हणजे या विश्वात परमात्मा सोडून दुसरं काय झालेलं नाही. होणं शक्य नाही हा सिद्धांत आहे महाराज. पण एवढं पटवून देणारे हे सांगणारे ती जागा जाऊन जाणारे सद्गुरू आहेत महाराज. त्यांच्याशिवाय तुम्हाला हे कळत नाही महाराज. कारण का ते श्रोत्री आहे. म्हणजे तुम्हाला जे शंका येतात ना ते निवृत्त करतात शास्त्रदृष्ट्या महाराज. कारण का ऐकलं एकदम आपल्याला तसं झालं असं होत नाही महाराज. अनेक शंका येतात महाराज. कारण का आपल्या जीवनात पाठ्यमानात तरी अनादिकालाचं घेऊन आलोच महाराज आपण. पण आता देखील आल्यानंतर संतांच्या कायम सहवासात आहेत का कोणाच्या सहवासात आहे. बरं संत तरी कुणाला म्हणायचं हा मोठा एक प्रश्न आहे महाराज. जिथं नेहमी विवेक जागा होतो महाराज त्याला संत म्हणायला काय. चंद्र तिथे चंद्रिका शंभू तिथे अंबिका संत तिथे विवेका. आणि विवेक हा आपल्या जीवनाचा पाय आहे महाराज. आत्मानात्म विचार यालाच विवेक म्हटले. सातत्यानं जर विवेक राहिला मग तो सांगणारे संत महात्मे आहेत महाराज. म्हणून श्रोत्री आहेत शंका निवृत्त करतात महाराज. अनुभवी आहेत म्हणून ब्रह्मनिष्ठ आहेत महाराज. आणि दयाळू पद घातले हे अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. तुम्ही आम्ही एकमेकावर प्रेम करतो महाराज बरोबर आहे. सगळे आपण एकमेकावर प्रेम करतो. माणूस भेटला की गळगळ डोळ्यातनं पाणी येतं महाराज. माझा आत्माच असं आपल्याला वाटतं कुठंपर्यंत दादा. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा माझा मानती लहान थोर देह सुखाची या काजा मावळलेली इंद्रियाला बागुला जा. तीच बायको म्हणती बागुल बोला कुणाला नाही. काय घरात जरा कमी पडलं तर आमच्या ज्या हातात काही याच नाही म्हणते. आता ही मंडळी तुम्हाला मानत्यात आपण त्यासनी आणून देतोय तोपर्यंत महाराज. आणि बघा म्हातारी माणसांची काय अवस्था आहे महाराज. त्यांचं प्रेम आहे ते स्वार्थी प्रेम आहे महाराज. स्वार्थापोटी प्रेम आहे. आणि समजा एखादी प्रेम करीत नाहीत असं नाही महाराज. आता आबांची आहेत माणसं दादांची आहेत महाराज. एकमेकाला जीव देणारी माणसं आहेत पण ती अपुरी आहेत. ती तुम्हाला मुक्त करणार नाही. प्रेम करते प्रेम करणारे नाहीत असंही नाही महाराज. आहेत पुष्कळ महाराज आहेत महाराज. पती कुणीकडे गेला तर आल्याशिवाय जेवणार नाही. 3-3 दिवस उपाशी राहणारे माऊली आहेत महाराज. नाही असं ठरवू नका तुम्ही महाराज. पण तीच आज्ञा नाही तुम्हाला काय करणार महाराज. पावणार असला तर पलीकडे नेणार ना. तोच बुडत्याला आहे काय करणार. म्हणून जीवाने जीवाचं कल्याण होणं शक्य नाही महाराज. जीव किती केलं तर अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे महाराज. पराधीन आहे मुक्त करू शकत नाही महाराज. मग संताकडनी दया हे त्यांचं भांडवल आहे. म्हणून 80 कळवळ्याची जाती करी लाभावी प्रति म्हटली महाराज. तुम्ही काय दिलं इकडे बघत नाही आणि दिलं इकडे बघितणारा तो महात्मा असू शकत नाही महाराज. त्याच्या चित्तात एकच असतं ते मला शरण आलंय ना त्याचा उद्धार कसा होईल महाराज. जो उद्धाराची काळजी घेतो महाराज
त्याला संत महात्मे म्हणा महाराज. त्यांची तळमळ असते महाराज. आणि म्हणून ते जिथं असतील तिथं अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजी त्यास त्याची देऊन त्याच्यासाठी खाली येतात महाराज. आणि त्याला हाताला धरून म्हणून त्यांच्या ठिकाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू हे पद गाठलं अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. श्रोत्रिय असतील ब्रह्मनिष्ठ असतील पण कृपाळू असलंच असं नाहीत असं नाही, पण बोटावर मोजण्यासाठी. कारण का केवळ ती साधकाची चिंता वाहतात महाराज. लक्षात मला शरण आले ना त्याचं कार्य करणं माझ्या जबाबदारी महाराज. त्याची जबाबदारी वाहून राहणं हे त्यांचं कर्तव्य आहे महाराज. आणि म्हणून त्यांना परिपरीनं शिकवत राहणं सांगत राहणं हे त्यांचं शास्त्रदृष्ट्या त्यांचं समाधान करणं हे त्याचं कर्तव्य आहे महाराज. आणि शास्त्राने एक सांगितलंय महाराज, साधकालाही सांगितलंय तू त्यांना शरण गेलास ना अनन्य भावानं तू त्यांची सेवा करणे हे तुझं कर्तव्य. तनुमनु जीवे चरणाशी लागावे वगैरे होता करावे तनानं मनानं धनानं त्याची तू सेवा कर, भाव तिला काढू नको महाराज. हे साधकाला सांगतात पण सद्गुरूला सांगणं वेगळं आहे महाराज. अरे ती किती केलं तर आज्ञा नाही महाराज. त्याच्या सेवेकडे तू बघू नको, तुझं कर्तव्य म्हणून ते कर्तव्य कर. शास्त्राला दोन्हीकडे सांगितलं आहे म्हणून शास्त्र संवाद जर आपल्याला करायचं असेल महाराज तर आता सद्गुरूची आपल्या जीवनात अत्यंतिक गरज आहे. म्हणून तर इथं म्हणले जाणतेने गुरु भजीजी त्याने कृत्यकार्य वैजे मूळ सिंचन सहज शाखा पल्लव संतोषाची. तुमची आमची सगळी सेवा जी आहे ती महाराज सद्गुरूंची भेट होईल तोपर्यंत सेवा आहे महाराज. कारण का तुम्ही मग कर्म करा, उपासना करा, ध्यान करा, धारणा करा, तीर्थयात्रा करा आणि काय करा ते द्वार आहे. सद्गुरू हे द्वार आहे महाराज. आणि तिथनं पुढे तुमची सेवा त्या सद्गुरूची आहे महाराज. कारण का ह्या पाठीमागे 4 सेवा झाल्याशिवाय सद्गुरूची भेट होत नाही. आणि सद्गुरूची भेट झाल्याशिवाय आपली स्वतःची ओळख होत नाही महाराज. आणि आपली ओळख न झाल्यामुळं आपण कोणतरी वाटायला लागले एवढंच घालवायचं महाराज. दुसरं काय करायचं नाही महाराज. आमचे गुरुजी म्हणायचे परमार्थात काय कळतं महाराज, काय मिळवायचं नाही एवढंच कळतंय महाराज. अरे वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज. प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्तीची निवृत्ती आहे महाराज. अरे अज्ञान तरी कुठं आहे महाराज. अज्ञान आहे का आबा मानलंय हो. अरे सूर्याच्या ठिकाणी अंधकार असणं शक्य नाही महाराज. तसं स्वरूप महाराज स्वयंप्रकाश स्वरूप आहे ना आपलं. हे बघा चंद्र सूर्य हा प्रकाश आहे महाराज, जडप्रकाश आहे तो. वस्तू हे धावतो महाराज. आता तुमचा आमचा चिदाभास आहे तो विकारी प्रकाश आहे. तो तिथं कुणाला तरी आहे त्याला विसरतो नाही द्यायला मी म्हणायला लागलाय. आवाज आहे तो महाराज साक्षी आहे तो निर्विकार आहे महाराज. निर्विकार आहे आवाज जो साक्षी जो आहे तो निर्विकार आहे. आणि आपला आत्मा चैतन्य जे आहे ते स्वयंप्रकाश आहे. तो सर्वांचं प्रकाशन करतो पण त्याचं प्रकाशन करण्यासाठी कुणाची गरज नाही महाराज. म्हणून तुम्हाला झोपेत देखील ज्ञान होतं महाराज. जागृतीत होतं ते या वृत्तीनं होतं महाराज. तिथं अंतःकरणवृत्ती आहे मग बहिप्रज्ञा आहे महाराज. चक्षुर्द्वारा महाराज घटपटी 25 तुम्हाला ज्ञान होतं महाराज. आपण झोपलो की इंद्रिय गप असतात, आपला देह निश्चित असतो. तर आपण स्वप्न पाहतो ना, स्वप्नातला सगळा व्यवहार होतो. तिथंही पाहणारा कोणतरी आहे पण तिथं अविद्यावृत्तीनं पाहतो महाराज. तिथं अविद्यावृत्तीनं पाहतो महाराज. आणि या दोन्ही वृत्ती नाही तर महाराज गाढ झोपलेला असतो महाराज. काही व्यवहार नाही तरी पण म्हणतो सकाळी उठल्यानंतर मी सुखाने झोपलो होतो काय जाणत. आता ते प्रकाशन करणारा कोण हो. म्हणजे तुम्ही स्वयंप्रकाश आहे महाराज. त्या प्रकाशाची ओळख करून देणारे कोण आहेत महाराज, सद्गुरू आहेत महाराज. आपल्या ठिकाणी तसा बंद नाही पण आज नाही म्हणून चालणार नाही महाराज. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आणि प्रयत्न करणं आपलं हे कर्तव्य आहे महाराज. आणि प्रयत्न करायसाठी महाराज आज आपल्याला अशा महात्म्यांची संगती अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का हे 2 डोळे तुम्हाला विवेकाचे अत्यंतिक तुम्हाला मला तरी लाभलेत बाबा. मग तुम्ही काय ठरवायचं ते ठरवा. ते आबांचं प्रवचन जर ऐकायला तर मला वाटतं मी त्यांच्या पुढे काय म्हणून सांगायला बसत असेल. एवढे अमोल त्यांचे शब्द निघतात आणि इथनं तरी काय प्रश्नच नाही महाराज.
तो एक समुद्र आहे महाराज. आणि त्यांचं तेच मोठेपण आहे, पण ते दावत नाहीत. म्हणजे संतांची ही खरी लक्षण आहे. कारण का घागर वाचती कवा अर्धी असली तर, बरोबर आहे ना. भरलेली घागर डचमाळत नाही महाराज, पूर्ण झालेलं आहे. काय डचमाळाल महाराज, आपलं काय खळबळत आहे महाराज. अर्ध्या घागऱ्या येतात महाराज, त्यांच्याकडनं भरून घेऊया, भरून देतील महाराज आपण. पण हा परमार्थ जो आहे महाराज, रुजू होण्यासाठी महाराज आज आपल्याला सद्गुरूची आपल्या जीवनात अत्यंतिक गरज आहे. आणि सद्गुरू सद्गुरू म्हणून कुणीकडे तरी बघून फिरत बसवायचं नाही. एक लक्षात ठेवा, आम्ही जर साधना केली तर ती त्या भगवंताला सांगावं लागत नाही. सद्गुरूने देव भेटावा का त्याच्या कृपेला पात्र व्हावं. अहो त्यांना सद्गुरू कृपा करा म्हणायची काय गरजच नाही म्हणत. ते व्यापकच आहेत ना. तुमची सेवा घेऊन जर चैतन्य तिथं अंतकरण तुमचं लागलं ना, विशेष रूपाने ते प्रगटच तिथं होतात महाराज. सामान्य रूपाने कुठं नाही महाराज, सबराबरी तेच भरलेलं आहे महाराज. फक्त त्यांना विशेष येण्यासाठी तुमच्या आमच्या अंतकरणाची आज अत्यंतिक गरज आहे महाराज. सामान्य चैतन्य आहेत महाराज. कवड सापडण्यासाठी कुठेतरी उपाधीचा त्याला संबंध लागावा लागतो महाराज. तसं तुम्हाला त्यांना कार्य करायला कुठेतरी आपली सेवा तिथं यायला पाहिजे. पेरू पिकला, आंबा पिकला की रागूला आमंत्रण द्यावं लागत, हुडकत येतो महाराज. त्यांचे सद्गुरू भेटे पैसा माऊलीच्या ओव्या आहेत बघा. ज्ञानेश्वर मला थोडं पाठांतर अपुरं आहे महाराज, ओव्या पाठांतर होत नाही का. आणि बुद्धी आता हळूहळू आहे. आवाज येतात वरची गाठीचं चार्जिंग करत्या जात्यात. त्यांना बोलवतोय महाराज, हे आपलं नातं जुळलं आहे महाराज. परमार्थासाठी अशी नाती जुळावेत महाराज. तुकोबारायने सांगितले मज माझ्या भेटो जातीचे. कारण का परमार्थातली माणसं भेटली तर महाराज परमार्थातले विचार होतात महाराज. आणि जावाई वय आले तर परमार्थ बाजूला जातो महाराज. असलेली ज्ञानेश्वरी बाजूला ठेवावी लागते. आणि मग काय करावं लागतं, तिथे आमचा मामा काय माणसात आहे म्हणते, सरळ म्हणून जाते ते महाराज. असो महाराज, त्यांचाही पाहुणचार करायचा व्यवहार म्हणून. पण संतांची भेट व्हावी महाराज, गरजेचं आहे आपल्याला महाराज. आपल्या जीवनात आज कशाची गरज आहे महाराज, संत भेटीची गरज आहे महाराज. कारण का संताशिवाय विवेक जागा होणार नाही, सद्गुरूशिवाय विवेक टिकणार नाही महाराज. म्हणून मग हृदय सद्गुरू जेणे तर असो चालपुरू, म्हणून विशिष्ट अत्यादरू विवेकावे महाराज. म्हणून जाणतेने गुरु भजिले तिने कृतिकार्य होजे, तशी मूळ सिंचन जे शाखाफल सं का महाराज. गुरु तिथे ज्ञान, ज्ञानी आत्म दर्शन, दर्शनी समाधान आती दर्शन. तुम्हाला जर समाधान मिळायचं असेल तर सद्गुरूची भेट होणं, त्यांची आपल्याला हे होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्यांची जर भेट झाली तर, आणि आज भेट आहेच महाराज, फक्त तसा आपला विवेक जागा होणं, आपलं प्रयत्न करणं गरजेचं आहे महाराज. कारण का ती आले गेले म्हटलं तर त्यांचा अभाव सिद्ध होईल ना. नित्यवस्तू ती सिद्ध होत नाही ना, कुठंतरी आहे मानावं लागेल महाराज. देशकाल वस्तू भेद मावळला महाराज. त्यांच्या ठिकाणी देशाचा महाराज अभाव नाही, कालाचा अभाव नाही, वस्तूचा अभाव नाही, व्यापक आहेत, सर्व देशात आहेत महाराज. म्हणून त्यांच्या ठिकाणी परिच्छिन्नता नाही महाराज. ते सर्व कालात आहेत, म्हणून येणा जाणारे नाहीत महाराज. आणि सर्वात आहेत, कुठं नाहीत ना. अरे चर आचर त्यानं भरून उरलेलं आहे महाराज. कारण का त्या परमात्म्याच्या एका अंशावर महाराज जग मानलेलं आहे, कल्पित ते मानत असताना. कारण का अंश मानलं तर अंशांशी भावाने सिद्ध. अहो शास्त्रकार अत्यंत अडवायला ठरलेलं आहे. पण आपल्या वेदांतशास्त्र एक मोठं महत्त्व आहे महाराज. सगळ्यांना दुजारा देऊन तुम्हाला नेमकं तिथं तिने नेलेलं आहे महाराज. फक्त ती आपल्याला शास्त्राची दृष्टी आहे ना अत्यंतिक गरजेचं आहे. दृष्टी येईल घरात बसून येईल होय बघा. कुणाला तरी आपण शरण गेलं पाहिजे, अशी उघडी माणसं आहेत महाराज. तुम्ही प्रश्न करा ना त्यांच्याकडे. आमचे प्रश्न आहेत की कल बायको भांडत होती, पोरग काय सगळं बोला ना, गायन काय धर दिले नाही, याला काहीतरी मंत्रतंत्र सांगा. अरे काय आहे त्या मंत्रतंत्राचा इथे काय उपयोग आहे महाराज. आहेत अशी देणारे ते गुरु म्हटले महाराज. नाही तसं नाही महाराज. काहीतरी देतील तुम्हाला, तेवढ्या कालापुरतं तुमचं समाधान होईल, तेवढ्या कालापुरतं दुःख निवृत्त होईल, अशी काय माणसं आहेत महाराज. नाही महाराज, खरंच त्यांचं बरं येतंय. कल गायन दूध दिलं नव्हतं काय, पण त्यानं अत्यंत दुःखाची निवृत्ती झाली का,
गायीन धार दिली, बायको भांडायची थांबणार आहे? तिने पिळली म्हणून दिली तिने हो, पण बायको भांडायची थांबणार आहे का? नाही थांबणार. म्हणजे एक दुःख निवृत्त झालं तरी दुसरं दुःख हे तुम्हाला होणारच महाराज. मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हायची असेल तर दुःखाचं कारण सांगणारे महाराज महात्मे आहेत महाराज. दुःखाला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि सुख म्हणजे तुमचा आत्माच आहे महाराज. दुसरीकडे कुठं सुख शोधायला जाऊ नका. नाही तर तुम्हाला हे बघा आत्ता जागृतीत आपल्याला या विषयापासून आनंद होत असं वाटतंय आपल्याला. वाटतंय ना? अहो वाटतंय कसं आहेच नाही. आज काय पाहिजे? कॉफी पाहिजे का, चहा पाहिजे का, दूध पाहिजे? गेल्याबरोबर विचारलं घरात आनंद वाटतोय की नाही? कुणी तिनं म्हणूया की काय बिघाडले तेवढा पुरता आनंद वाटतो महाराज. आता तो आनंद कॉफीत आहे का तुमचा आहे हो? अरे विषयात आनंद असेलच कसा महाराज? पण आपल्याला तिथं अनुभव येतो महाराज. अनुभव येतो म्हणून आपण फसलोय महाराज. आता तो आनंद त्याचा नाही. गोड साखर का चहा? मग आपण काय मानतोय? साखर कधी गोड म्हटली आपण? साखरीची आपल्याला ओळखच नाही. गोड चहा झाला, बासुंदी झाली, जिलेबी झाली, हेच नाव आहे. अरे आत्म्याचा आनंद हे स्वरूप आहे महाराज. विषयात आनंद होतो तो कुणाचा? तो का होतोय? अरे विषयात आनंद नाही. असं तर जड दुःख आहे त्याचं स्वरूप आहे. सच्चित आनंद अद्वय हे परमात्म्याचं स्वरूप आहे. मग विषयात आनंद होतो ते का होतोय? आम्हाला होतोय ना. तुम्ही काय सांगायला लागलाय? अरे विषयातला आनंद नाही, तो आनंद आहे तो तुझाच आहे. ते काय आहे? कुत्रं बघा फिरतंय कुठं काय तरी गावल म्हणून, आणि त्याला एखादं हाड गावतंय बघा ते, आणि ते चगडीत बसतंय, आणि ते चगडीत बसून त्याच्या दाढातनं काय येते? ते हाड लागून रक्त येते महाराज. आणि ते रक्त यायला लागले की अधिक चगळते. त्याला वाटते त्या हाडातनं आता काय आलंय? रक्त आले. आता हाडातनं रक्त आलंय का तुझ्या दाढातनं आलंय? हेच कळलेलं नाही महाराज. तसं विषयात सुख नाही महाराज. मग का होत आहे असं महाराज? तर आपल्याला ज्या विषयाची इच्छा होती महाराज त्यावेळी अंतःकरण काय होतं? चंचल होतं. इच्छा हे रजोगुणाचं कार्य आहे महाराज. आणि मग आपण त्या विषयाच्या पाठीमागं लागतो महाराज. विषय एकदा प्राप्त झाला ना की विषयाची प्राप्ती झाली की इच्छेची काय होती? निवृत्ती होती. अंतःकरणाची स्थिरता होते. आणि ते स्थिर झालेल्या अंतःकरणात आत्मानंदाचं भान. म्हणजे विषय काला देखील आनंद कुणाचा आहे? आत्म्याचा आहे. तो जर त्या गाडीचा असता आणि कसला असता तर दुःख झालं नसतं किंवा दुसऱ्या विषयाची इच्छा झाली नसती महाराज. पण आनंद आहे तो विषयात नाही, तुमचाच आनंद हे स्वरूप आहे. स्थिर अंतःकरण झालं म्हणून तरी योगाचा अभ्यास तेवढ्यासाठी सांगितलंय महाराज. कारण का? हे दोन दोष तेवढ्यासाठी घालावे सांगितले. मल आणि विक्षेप. मल म्हणजे अंतःकरण धुळीसारखं झालेलं असतं महाराज. आरसा आहे बघू. आरसा बघता का नाही तुम्ही? आम्हाला तरी बघायला लागते बाहेर जाताना. कादरी साड्या येतात काय सगळं काय बरोबर आहे का? कारण का महाराज आली म्हणायला पाहिजे नाही, ते बघूनच बाहेर जायचं महाराज. महाराज दिसायला पाहिजे व्यवस्थित. मग आता तिकडं ते जरा धुळीने असलं तर काय करतो अगोदर आपण? कारण का ती पुसायला लागते, त्याशिवाय स्वच्छ आणि हालायला लागलं तरी विसरलं दिसत नाही. म्हणजे स्थिर बी असावं लागतं आणि स्वच्छही असावं लागतं. आणि हे बिघायला जर स्वच्छ असावं लागतं, स्थिर असावं लागतं, तर आत्मानंदाचं भान व्हायला काय पाहिजे नाव सांगा. मग किती जरी ऐकलं तर आपल्याला का होत नाही? तर अंतःकरणावले आपले दोष जात नाहीत महाराज. आणि अंतःकरण चंचल आहे महाराज. त्या अंतःकरणावले दोष घालवणं म्हणजे मला आणि विषयी दोष घालवणं प्रयत्न आहे महाराज. आणि स्थिर अंतःकरण जर झालं ना, स्वच्छ झालं ना, तत्वमसी महावाक्य हे त्यांचं सांगणं कर्तव्य आहे महाराज. आणि या दोन कर्तव्य बाजून जर आपण गेलो महाराज तर आज आपण मुक्त आहो. पण मुक्त होता परी बळी झाला बद घेऊन या छंद माझे माझे. हे छंद जर घालवायचे असतील तर सद्गुरूंची आज आपल्याला अत्यंतिक गरज आहे. आबा किती टाईम आहे का झाले काय करणार महाराज. असे आपल्याला सद्गुरू भेटलेले आहे. आबांची सद्गुरूंची एक इच्छा आहे, कुठंतरी एक 15-20 दिवस आपण बसावं, काहीतरी चिंतन घडावं. कारण का या पौर्णिमेने त्या पौर्णिमेला, या वर्षातनं त्या वर्षाला एवढ्यानं करून भागत नाही. तुम्हाला जर चिंतन करायचं असेल तर 1-2 महिने कुठंतरी बसून सातत्याने ते घडणं अत्यंतिक गरजेचं आहे. किती जण तयार आहे याचं नाव सांगा. आता आजच्यापासून चातुर्मास चालू झाला, 1 महिनाभर काढायचा, काय नाव सांगा. किती जणांची तयारी आहे नाव सांगा. कुठं जाऊया म्हणशीला तिथं माझी यायची तयारी. कारण का वळवाच्या पावसानं होत नाही.
माहिती का दादा, पाऊस सातत्यानं पडायला पाहिजे, उघड व्हायला पाहिजे, तर ते कुठंतरी हे होतंय महाराज. नाहीतर आमचं काय होतं आहे, या महिन्यातनं त्या महिन्याला जायचं, पाठीमागलं सगळं सपाट झालेलं असतंय. कारण का पाठीमागली काही गप बसत नाही, ती काय तत्वमशी महावाक्य सांगतात घरातली माणसं, ती म्हणते तिकडे कशाला जातायचं, खोल्याचं काय, महाराजाच्या नादाला लागू नका, ती ईड झाली, तिने सगळं जग वेडे केलंय, खाले हे केल्याशिवाय होतंय काय. त्यांची शिकवण वेगळी आणि ती आम्हाला लवकर पटतंय महाराज. हे बघ महाराजाचं पटतंय का बायकोचं पटते हो, खरं सांगायचं. आता तुम्हाला तरी माहिती आहे की नाही, पोरं ताण करायला पाहिजे, खायला प्यायला पाहिजे, मग काम करायला नको. मग कुठं तरी जाऊन डोकं लावून बसून काय होणार आहे, हे जगायचं कसं, ते होईच म्हणतात महाराज. पण ईश्वरानं प्रारब्ध दिले का नाही, प्रारब्ध जोडे धन, प्रारब्ध जोडे मान म्हटले महाराज. तो प्रारब्ध असेल देईल, केवढं पाहिजे तुम्हाला नाव सांगा. त्यानं दिलंय तेवढ्यात आपण भागणार नाही. आपल्या इच्छेनं वाढवायला लागलो का त्यानं दिलेलं आपण हे करू ठेविल्यानंतर आपल्याला काय आले, आपल्या गरजा वाढल्या तर महाराज, आपल्या मनाने हे सगळं चाललंय महाराज, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे आपली वेळ फुकट झालेली महाराज. आणि आयुष्य जात आहे पा, काळ जपत असे मा, काळ आपल्यासाठी थांबत नाही महाराज, कधी उचलून येईल. कावळ्यासारखं टपलेलं आहे महाराज, कधी चुटकन उचलून येईल. अगं असं कसं झालं, तुला कोणी सांगितलं महाराज, आपण काय चिरंजीव आहे का महाराज, नाही महाराज. आणि म्हणून वेळ मिळाली तेवढ्या चिंतन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि चिंतने जगून आहे महाराज, लक्षात घ्या. रात्रंदिवस चिंतन करणं गरजेचं आहे. आणि असं चिंतन करणं आपलं कर्तव्य आहे. ते चिंतन पुढं आपण करत राहूया. आणि आपल्याला दुसरीकडे कुठं जाऊ नका महाराज. आज आदिनाथ महाराज आहेत, आबा आहेत, अशी माणसं आपल्याकडे आहेत महाराज. त्यांना जर प्रश्न उत्तर केलं सा किंवा अभ्यासाला म्हणून त्यांच्याकडे काय थोडासा वेळ दिली सा तर सांगतील महाराज. ते आपण गेलो तर डॉक्टर इंजेक्शन देईल का घरोघरी फिरेल महाराज. गरज कुणाला, पेशंटाला का डॉक्टरला, तशी गरज शिष्याला लागायला पाहिजे, साधकाला लागायला पाहिजे. मग कधी लागेल महाराज, आपल्याला कंटाळा लागेल, चित्तले मिटले चित्त प्रपंचापासून वन म्हणे बैसले महाराज. मिटतं कधी, त्यातले दोष कळावेत महाराज. विषयातले दोष म्हणण्यापेक्षा त्याचं स्वरूप कळणं अत्यंत गरजेचं आहे. दादा बरोबर आहे ना. दोष कळले की तेवढ्यापुरतं निवृत्त होतात, पण त्याचं स्वरूप जर कळलं तर महत्त्वाचं आहे महाराज. विषयातले दोष कळण्यापेक्षा त्याचं स्वरूप जर कळलं, असं तर जड दुःख आहे तर त्याच्यावर महाराज आसक्तीच राहत नाही. आणि विषयातले दोष कळले, दोष निवृत्ती झाली की आणि त्याच्यावर महाराज आसक्ती होते महाराज. असं महाराज तुम्हाला हे आज आपल्या भाग्याने भेटलेलं आहे. असे आश्रम मिळणं हे आपलं एक पूर्वसंचित आहे महाराज. संचिताशिवाय ही घडत नाही महाराज. जन्मोजन्मीचे भेटी झाली अकस्मात, आता सोडीचा सुटे ना, तंतू प्रेमाचा तुटे ना, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. अनेक आपल्या ठिकाणी महाराज असे कार्यक्रम चालू आहे. त्याप्रमाणे इथंही कार्यक्रम चालू आहे. हा कार्यक्रम जो आहे तो अनादिकालापासून चालत आला आहे. कारण का गुरु शिष्य परंपरा अत्यंतिक महत्त्वाची आहे महाराज. कारण का त्याशिवाय सद्गुरूंच्या शिवाय जीवाची सुटका नाही महाराज. माऊली म्हणते महाराज, सद्गुरू संसारी अन्न कोणी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी शेतीचं ना. तुम्हाला संशय जे आहे महाराज, प्रमाण संशय आहे, प्रमाण संशय आहे, असंभावना, विभावना, विपरीत भावना, ते एक एक आळू श्रवण मन निधी ध्यासन तो पदार्थ शोधन, अशा क्रमानं ते नेतील महाराज. आणि या क्रमानं जाणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जी गुरुपौर्णिमा सगळ्यांनी मानलेलं आहे महाराज, आणि हे करणं गरजेचं आहे. इथंच आपला भाव सर्वांचा राहावा, असंच आपल्या वेळेला तुमची सेवा म्हणून घडत राहावी. कारण का आज आमच्या जीवनात सेवा करणं याते गरजेचं आहे महाराज. आणि सेवा भाव आपला महाराज शेवटपर्यंत राहावा. साधक भाव कधीही जाता कामा नाही महाराज. तुम्हाला किती जरी उच्च कोटीचं शब्दज्ञान झालं तरी साधक अवस्था कधीही आपल्याला जाता. कारण का तो एक बाबा टपलेला आहे. कोण कधी वर मानगुट काढील आणि कोणाला कुठं नेऊन गाडील त्याला सांगता येत. अहंकार जो आहे महाराज तो मोठा घातक आहे महाराज. आणि तो जर तुम्हाला येऊन याच वाटतं तर सामान्य स्वरूपानं राहायला शिकायचं महाराज. कारण का सामान्य सत हे आपलं स्वरूप आहे महाराज. आणि त्यालाच काहीतरी विशेषण लागलं की पुढचा विशिष्ट होतो महाराज.
विशेषण पुढचा विशिष्ट होतो महाराज. आणि असं आपण राहायला शिकूया. आपल्याकडं जे काय आहेत दोन म्हणजे महात्मे, त्यांच्याकडं आपण ही विद्या शिकूया. त्यांच्या सान्निध्यात राहून आपण परमार्थ करायला शिकूया. आणि हेच आज गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या चरणी मी माझी सेवा अर्पण करतो. हेच तुमच्याकडं दान मागतो की तुमची वेळोवेळा मला सेवा घडावी महाराज. झालेली सेवा त्यांच्या चरणी सद्गुरू चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथं मी विराम देतो.